नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फ्रीज डीप क्लीन कसं करते ते दाखवणार आहे. माझं फ्रीज सिंगल डोअरचं आहे. दर 3 महिन्याने मी डीप क्लीन करते आणि महिन्यातून एकदा मी सगळे कंपार्टमेंट काढून कपड्याने क्लीन करून घेते. त्यामुळे डाग राहत नाहीत. त्यामुळे फ्रीजचा मेंटेनन्स राहतो. कधी कोणताही इश्यू आलेला नाही मला. 5 वर्ष झालेत माझ्या फ्रीजला, कधीच कोणता इश्यू नाही आहे. सगळ्यात पहिले स्विच ऑफ करून पिन काढून ठेवायचं. तर इकडे ना हे काळे काळे डाग आहेत ना, ते मला असं वाटते झुरल्यांमुळे झाले असणार. आणि ह्या खाचांमध्ये पण खूप घाण जमा होते. छोटे छोटे झुरले जाऊन बसतात आणि खूप घाण होतं. चला तर मी आता ना लिक्विडने हे सगळं क्लीन करून घेते, ते दाखवते तुम्हाला. सगळ्यात पहिले मी सगळे ना हे जे माझे सामान वगैरे आहेत ते काढून घेते, भाजी वगैरे काढते. हे सिंगल डोअर फ्रीज मला चालून जातं, कारण आम्ही दोघंच राहतो. त्यामुळे मला सफिशियंट आहे एवढं फ्रीज. सगळं सामान राहतं जे मला यूज आहे ते. तर मी ना इथे सगळे कंपार्टमेंट आहेत ते काढून घेते आणि फ्रीज डीप क्लीन करते. त्यानंतर मग हे सगळे भांडी आहेत ती वॉश करेन. तर मी ना इथे स्प्रे करते. याच्यामध्ये ना सोडा टाकला आहे मी आणि लिंबू आहे. तर याच्यामुळे ना खूप छान क्लिनिंग होतं. सगळ्यात पहिले मी बघितलं क्लीन होतं आहे का, तर पहिले स्प्रे मारून तर छान होत होतं. मग पहिला मी स्प्रे करून घेते, थोडं 4-5 सेकंद थांबते आणि पुसून घेतलं आहे. खूप छान रिझल्ट आला आहे याचा. तर मी इथे कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेते. बघाल तुम्ही, खूप छान आहे. किती डाग होते सगळे निघाले. अशाच प्रकारे मी पूर्ण फ्रीजला स्प्रे मारते आणि क्लिनिंग करून घेते. माझा फ्रीज जास्त घाण नाही झाला आहे, तर मी इथे क्लीन करून घेते पटापट. तर तुम्ही ना जास्त पाण्याचा वगैरे यूज नका करू. ओलसर कपडा घेतला की पुसून घेतला तरी चालेल, कारण पाणी राहिल्यामुळे कसं इलेक्ट्रिक वस्तू आहे तर शॉक वगैरे लागायची शक्यता असते नंतर. सो ओला कपडाच घ्या. जास्त पाणी वगैरे असं धुवून वगैरे काढू नका तुम्ही फ्रीज कधी. या खाचांमध्ये ना खूप घाण साचलेली असते मातीसारखी. तर मी या ब्रशने ना क्लीन करून घेते एकदम स्वच्छ. तर इथे ना मी आतून वगैरे क्लीन करून घेतलं आहे स्वच्छ. आता बाहेरून डोअरला करते क्लीन. डोअरला तुम्ही बघू शकाल थोडे म्हणजे ऑइली डाग आहेत. तर या क्लेन्झरने ना खूप छान असा रिझल्ट आला आहे. खूप छान, म्हणजे नवीनच फ्रीज वाटतो आहे माझा. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप छान क्लीन झाला आहे माझा फ्रीज. एकदम नवीन वाटतो आहे, एकही डाग दिसत नाही आहे. आता माझं फ्रीज झालं तर मी कंपार्टमेंट धुवून घेते, स्वच्छ करते. आता मी इथे सगळे कंपार्टमेंट पुसून लावून घेते. इकडे माझे कंपार्टमेंट लावून जातं तर मी सामान ठेवून देते. सगळं अंडी ठेवली. याच्यामध्ये आमसुलं वगैरे आहेत जे वर्षानुवर्षे टिकतात फ्रीजमध्ये, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवते सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये. सगळे आता ह्या म्हणजे पॅकेटमध्ये भाज्या काढून ठेवल्यात आणि हे लावून ठेवते. सगळ्यात लास्ट मी भाजी लावते. भाज्या सगळ्या लावून घेते. चला तर मग आता मी ना सगळं सामान लावून घेते फ्रीजमध्ये जे ठेवायचं आहे ते यूजफुल, आणि भेटते. तर हे ना मी कवर मागवलेत मिशोवरून, जेणेकरून खाली काच खराब नको व्हायला, म्हणून मी हे कवर मागवलेत. छान क्वालिटी आहे. पहिले पण मागवलेले मिशोवरून, ते आता झाले 2-3 वर्ष झाले त्यांना, तर मी ते टाकून दिले आणि आता हे नवीन मागवलेत. त्यामुळे ना लुकही छान वाटतो फ्रीजचा. तर अशा प्रकारे माझं फ्रीज क्लिनिंग, डीप क्लिनिंग झालेले आहे आणि अशा प्रकारे मी सेट केलं आहे.
तर आज मी बनवणार आहे कोकणी पद्धतीने चिकन। नेहमी मी कोल्हापुरी पद्धतीने बनवते, बट आज बनवणार आहे कोकणी पद्धतीने, कारण मी कोकणी आहे आणि सासर माझं कोल्हापूर आहे। तर सगळ्यात पहिले मी चिकन वॉश करून घेते। तर सगळ्यात पहिलं मी इथे लिंबू पिळून घेते, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकली आहे, नंतर इथे हळद टाकते, मीठ टाकते आणि छान मॅरिनेट करून ठेवते 15-20 मिनटं। आणि त्यानंतर मी इथे वाटण्यासाठी अद्रक घेतले, आलं घेतले, खोबरा घेतलाय आणि कांदा घेतलाय। आता मी इथे कांदा आणि खोबरा भाजून घेते आणि लसूण थोडी वाफळून घेते, गरम मसाला वगैरे भाजून घेते। त्यानंतर मी इथे मिक्सर लावते आणि चांगली पेस्ट बारीक करून घेते। आणि आता इकडे मी चिकनची तयारी करते। इथे सर्वात पहिले कढई ठेवली आहे गरम करायला, त्यानंतर याच्यामध्ये तेल टाकते। तेल छान तापलंय, त्यानंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि जे वाटण मी बनवलंय ते मी टाकून छान असं भाजून घेते तेलामध्ये। वाटण छान भाजले, आता मी सगळे मसाले टाकून घेते। चटणी टाकली आहे, हळद टाकते, गरम मसाला, धनिया पावडर, काश्मीरी लाल मिर्च, चिकन मसाला टाकून घेतले। छान आता ते फ्राय करून घेते। त्यानंतर मी इथे चिकन टाकून घेते आणि छान हलवून घेते। नंतर मी झाकण मारून त्याच्यावरती पाणी ठेवून शिजायला ठेवते। तर आता मी इथे चिकन हलवून घेते, शिजत आलंय चिकन, आणि जे ताटावरचं पाणी आहे गरम पाणी तेच मी चिकनमध्ये टाकणार आहे। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा माझी रेसिपी आणि फ्रीज क्लिनिंग कसं झालं आहे ते। थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। बाय।